सिनेमॅक्स मध्ये मराठी चित्रपटाचा शो बंद केल्याच्या निषेधार्थ मनसेने केले आंदोलन। तिकिटाचे 30,000 रुपये घेऊन टीएमटीचा वाहक पसार। शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे व साक्षी महाराज यांच्यावर कारवाई करावी या मागणीसाठी राष्ट्रवादी पक्षाने मुंबईत केले रास्ता रोको आंदोलन। रेल्वेच्या पेंटाग्राफला आग लागल्याने प्रवाशांनी गाडीतून उड्या टाकल्याने 4 प्रवासी जखमी झाले आहेत। मध्य रेल्वेची उपनगरीय लोकल सेवा रविवारी मेगा ब्लॉक असतानाही कोलमडली। कल्याणच्या दिशेने निघालेल्या धीम्या लोकलचा पेंटाग्राफ जळालीची घटना सकाळी 8:30 वाजता कळवा स्थानकात घडली। अचानक धुराचे लोट पाहून घाबरलेल्या प्रवाशांनी गाडीतूनच उड्या टाकल्याने 4 जण जखमी झाले, अशी माहिती ठाणे लोहमार्ग पोलिसांनी दिली। ही लोकलच रद्द केल्याने प्रवाशांनी पायी वारी करीत इच्छित स्थळ गाठले। सायंकाळपर्यंत मध्य रेल्वेची लोकल सेवा विस्कळीत झाली होती। कुर्ला स्थानकातून कल्याणला निघालेली धीमी लोकल रविवारी सकाळी 8:30 वाजता कळवा स्थानकात आली, तेव्हा अचानक लोकलच्या पेंटाग्राफमधून धूर येऊ लागल्याने घाबरलेल्या प्रवाशांनी लोकलमधून उड्या मारल्या। या सुप्रिया डुमरे, हिना पानसरिया आणि रामदास चव्हाण व अन्य एक असे 4 प्रवासी ढोपरावर आदळल्याने जखमी झाले। सर्व जखमींना कळवा येथील छत्रपती शिवाजी रुग्णालयात उपचार करून सोडण्यात आले। यातील एक जण अगदीच किरकोळ जखमी झाल्याने त्याचे नाव कळू शकले नाही। दरम्यान पेंटाग्राफ जळालेली लोकल तत्काळ कळवा कारशेडमध्ये रवाना करण्यात आली। ठाणे महानगरपालिका हद्दीत घर घेताय का? मग ते अनधिकृत तर नाही ना, याची खातर जमा करा। अनधिकृत घर घेणं हा विकणाऱ्यासोबत विकत घेणारा देखील तितकाच दोषी असतो। तेव्हा घराची डोळस खरेदी करा। आपली कुठे फसवणूक तर होत नाही ना, यासाठी ठाणे महानगरपालिका मुख्यालयातील 4थ्या मजल्यावरील बांधकाम विभागात घराचा सर्वे नंबर, टिक्का नंबर याची खातर जमा करा। घराचं स्वप्न अवश्य करूया साकार, पण अनधिकृत घराचा नका करू कधीही विचार। अधिकृत घर म्हणजे उद्याची देखील निश्चिंती। अनधिकृत घराचे दार म्हणजे डोक्यावर कधीही तोडण्याची टांगती तलवार। जगणं तुमचं होऊ दे सुरेल गाणं, स्वच्छ सुंदर आणि अधिकृत घरांचं हसरं ठाणं। ठाणे महापालिकेतर्फे जनहितार्थ प्रसारित। अतिक्रमणावर कारवाई करण्याच्या मागणीसाठी काँग्रेस नगरसेवकांनी अनोखे आंदोलन केले आहे। वर्तकनगर प्रभाग हद्दीतील अतिक्रमणाबाबत तत्कालीन आयुक्तांनी कारवाईचे आदेश देऊनही अतिक्रमण आयुक्त वर्तकनगर प्रभाग हद्दीतील अतिक्रमणाबाबत तत्कालीन आयुक्तांनी कारवाईचे आदेश देऊनही अतिक्रमण उपायुक्त चालढकल करीत असल्याचा आरोप करीत काल काँग्रेस नगरसेवक विक्रांत चव्हाण यांनी उपायुक्त केडी निपुर्ते यांच्या दालनाबाहेरच झोपून निषेध व्यक्त केला। ठाणे महापालिका क्षेत्रात अनधिकृत बांधकामांचा सुळसुळाट झाला असून अधिकारी नगरसेवकांनाही जुमानत नसल्याचे समोर आले आहे। वर्तकनगर प्रभागातील अतिक्रमणाबाबत वारंवार तक्रारी करूनही किंबहुना तत्कालीन आयुक्तांनी कारवाईचे आदेश बजावूनही राजकीय दबावाखाली केवळ चालढकल सुरू आहे। या निषेधार्थ काँग्रेस नगरसेवक विक्रांत चव्हाण यांनी अतिक्रमण विभागाचे पालिका उपायुक्त केडी निपुर्ते यांच्या कार्यालयात चक्क झोपून जाऊन आंदोलन केले। विरोधी पक्षनेते हनुमंत जगदाळे आणि काँग्रेस गटनेते संजय घडीगावकर यांनीही आंदोलनात उडी घेतल्याने प्रशासनाचे धावे दणाणले आणि अखेर कारवाईचे पुन्हा आश्वासन देण्यात आल्याने आंदोलन संपुष्टात आले। बघता बघता मुलं मोठी होतात आणि त्याच बरोबर मोठी होतात त्यांची स्वप्न। त्यांच्या ह्या स्वप्नांची, भविष्याची आणि सुखद आयुष्याची जबाबदारी TJSB ची। उज्ज्वल भविष्य हा तुमचा हक्क आणि अर्थातच TJSB चं कर्तव्य। सिनेमॅक्स मध्ये मराठी चित्रपटाचा शो बंद केल्याच्या निषेधार्थ मनसेने आंदोलन केले आहे। ठाण्यातील इटर्निटी मॉलच्या सिनेमॅक्स थिएटरमध्ये कोर्ट या राष्ट्रीय पुरस्कार विजेत्या मराठी चित्रपटाचा शो रद्द करण्यात आल्याने शनिवारी मनसेने मॉलवर धडक देऊन संपूर्ण चित्रपटगृह बंद पाडण्याचा प्रयत्न केला। अखेर व्यवस्थापनाने येऊन माफीनामा लिहून देत तांत्रिक अडचणीमुळे हा शो रद्द झाल्याचे सांगितले। यापुढे अशी घोडचूक होणार नसल्याची कबुलीही त्यांनी दिली, तर पुन्हा असा प्रकार घडल्यास चित्रपटगृहात शिरून चोप देण्याचा इशारा मनसेने दिला आहे। सुवर्ण कमलसह राष्ट्रीय पुरस्कार आणि तब्बल
18 आंतरराष्ट्रीय पुरस्कार विजेत्या कोर्ट या मराठी चित्रपटाचा शो शुक्रवारी सायंकाळी 7:30 वाजता ठाण्यातील 3 हात नाका येथील सिनेमॅक्स या चित्रपटगृहात होता। मात्र प्रेक्षकांअभावी अचानक हा शो रद्द केल्याने रसिकांचा हिरमोड झाला। त्याचे पडसाद शनिवारी उमटले। मनसेचे शहराध्यक्ष अविनाश जाधव, उपाध्यक्ष रवी मोरे, आशिष डोके आदींसह 30 ते 40 मनसैनिकांनी इंटरनेट मॉलवर धडक मारून सिनेमॅक्सच्या व्यवस्थापनाला जाब विचारला। तसेच संपूर्ण चित्रपटगृहच बंद पाडण्याचा प्रयत्न केला। तेव्हा व्यवस्थापन अधिकारी संतोष बनकर यांनी माफी मागून हेतुपुरस्पर काहीच केले नसून वितरकाने पाठवलेली कोर्ट या चित्रपटाची फाईल करप्ट झाल्याने तांत्रिक अडचण निर्माण झाली म्हणून हा शो रद्द केल्याचे सांगितले। तसेच संपूर्ण चित्रपटगृह बंद पाडण्याचा प्रयत्न केला। तेव्हा व्यवस्थापन अधिकारी संतोष बनकर यांनी माफी मागून हेतू परस्पर काहीच केले नसून वितरकाने पाठवलेली कोर्ट या चित्रपटाची फाईल करप्ट झाल्याचे तांत्रिक अडचण निर्माण झाली म्हणून हा शो रद्द केल्याचे सांगितले। तसेच नेहमीच आपण मराठीला प्राधान्य देत असल्याचे निक्षून सांगत लेखी माफीनामा लिहून दिला आणि यापुढे असे होणार नसल्याची कबुली दिल्याने मनसेने आंदोलन मागे घेतले। बिझनेस वाढवायचा ध्यास किंवा परिवारासोबत क्षण खास, बघायची असेल भारताची विविधता किंवा करायची असेल विदेश यात्रा, आपल्या सगळ्या गरजा आम्ही करू पुऱ्या। TJSB ट्रॅव्हल लोन, आपल्या स्वप्नांची पूर्तता। TJSB सहकारी बँक, विश्वास जिंदगी भर का। तिकिटाचे 30,000 रुपये घेऊन TMTचा वाहक पसार झाला आहे। ठाणे महापालिकेच्या परिवहन सेवेतील वाहकाने तिकिटाच्या रकमेचे हजारो रुपये कोषाघराकडे जमा न करता परस्पर अपहार करून पसार झाल्याने व्यवस्थापनाने त्याच्या विरुद्ध श्रीनगर पोलिसात गुन्हा दाखल केला आहे। सिद्धार्थ कांबळे असे त्याचे नाव असून तो शास्त्रीनगर शर्माचाळीत राहणार आहे। त्याने प्रशासनाने वारंवार बजावूनही तिकिटाची 30,227 रुपयांची रक्कम जमा केली नव्हती। अखेर परिवहनचे अधिकारी अतुल कोळी यांनी त्याच्या विरुद्ध गुन्हा दाखल केला। पोलिसांनाही त्याने गुंगारा दिला आहे। आधी TMT डबघाईला आली असताना आता कर्मचारीही TMTच्या उत्पन्नावर डल्ला मारू लागले आहेत। यापूर्वी बनावट तिकिटे विकून TMTला गंडा घालणाऱ्या वाहकांना TMT प्रशासनाने निलंबित केले आहे। तरीही पुन्हा आणखी एका वाहकाने तब्बल हजारो रुपयांची तिकिटाचा अपहार केल्याने खळबळ उडाली आहे। TMT व्यवस्थापनाने दिलेल्या माहितीनुसार मार्च अखेरीस हिशोब करताना कांबळे या वाहकाने तिकिटाची रक्कम न भरल्याचे लक्षात आले। तेव्हा त्याला फोनवरून संपर्क करण्याचा प्रयत्न करूनही त्याने प्रतिसाद दिला नाही। उलट तो दीर्घ रजेवर गेल्याने अखेर पोलिसात तक्रार दाखल केल्याचे सांगितले। महिलांच्या न्याय हक्कासाठी लढणाऱ्या नारी शक्ती ब्रिगेडमध्ये सहभागी व्हा आणि आपले हक्क मिळवा। महिलांवरील अन्यायाविरोधात लढणारी एकमेव संघटना नारी शक्ती ब्रिगेड। नारी शक्ती ब्रिगेड राष्ट्रीय अध्यक्षा निर्मला पाल। सभासद नोंदणी सुरू आहे। संपर्क 9321712916। शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे व साक्षी महाराज यांच्यावर कारवाई करावी या मागणीसाठी राष्ट्रवादी पक्षाने मुंबईत रास्ता रोको आंदोलन केले होते। देश तोडण्याची भाषा करणारे खासदार संजय राऊत, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि साक्षी महाराज यांच्यावर कारवाई करावी या मागणीसाठी राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी मुंब्रा येथे आमदार जितेंद्र आव्हाड यांच्या मार्गदर्शनाखाली रास्ता रोको आंदोलन केले। यावेळी फुटीरवादी नेते मसरत आलम याचाही निषेध करण्यात आला। जेव्हापासून या केंद्रामध्ये भाजपचे सरकार आले आहे तेव्हापासून या देशाची एकता आणि अखंडता धोक्यात आली आहे। साक्षी महाराज, मसरत आलम हे भडकाऊ विधाने करून जनतेच्या धार्मिक भावनांशी खेळत आहेत, तर संजय राऊत हे सामनामध्ये प्रक्षोभक लेख छापून दोन धर्मांमध्ये तेढ निर्माण करीत आहेत असा आरोप करून राष्ट्रवादीचे नगरसेवक शानू पठाण, किमान वेतन आयोगाचे अध्यक्ष सय्यद अली, माजी महापौर नईम खान, राष्ट्रवादीचे मुंब्रा कळवा विधानसभा अध्यक्ष शमीम खान यांच्या नेतृत्वाखाली हा रास्ता रोको करण्यात आला। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून या आंदोलनाला सुरुवात करण्यात आली। यावेळी पाकिस्तान जिंदाबादच्या घोषणा देणाऱ्या मसरत आलम यांच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करावा, मुस्लिमांचा मताधिकार काढण्याची मागणी करणाऱ्या संजय राऊत, उद्धव ठाकरे आणि सामना वृत्तपत्रावर गुन्हा दाखल करून हे वृत्तपत्र बंद करावे अशा मागण्या शानू पठाण यांनी केल्या। तर या होत्या
विस्तारण ठाणे शहराबरोबरच ठाणे जिल्ह्यातही होत असते। तरी आपल्या काही समस्या अथवा सूचना असल्यास आमच्या या पत्त्यावर संपर्क साधा। आमचा पत्ता पुढील प्रमाणे